मी लहानपणापासूनच आंधळा होतो. माझ्या डोळ्यांनी कधीच प्रकाश पाहिला नाही. पण माझ्या मनाने नेहमी स्वप्न पाहिली होती. माझं नाव आदित्य. माझ्या आईवडिलांनी मला खूप जपलं. ते मला नेहमी म्हणायचे, आदित्य, तुला डोळ्यांनी काही दिसत नाही, पण तुझ्या हृदयाचा प्रकाश तुला जगाच्या अंधारातून मार्ग दाखवेल. माझं बालपण साधं सोपं होतं. मी शाळेत गेलो, ब्रेन लिपीने शिकत राहिलो. माझी मैत्रीण स्नेहा, जी मला नेहमी अभ्यासात मदत करत असे, तिने मला खूप पाठिंबा दिला. पण एक गोष्ट मला नेहमी खटकायची. मला वाटायचं की माझ्या आयुष्याचा जोडीदार कधीच मला स्वीकारणार नाही. अंध व्यक्तीचं लग्न होणं सोपं नाही, हे वास्तव मी लवकरच ओळखलं. एक दिवस माझ्या आईने मला सांगितलं, आदित्य, तुला माहीत आहे का, तुझ्यासाठी एका चांगल्या मुलीचं स्थळ आलंय. आई, मला कसं काय स्थळ येईल? आंधळ्या मुलासोबत कोण लग्न करेल, मी कडवटपणे विचारलं. तू खूप चांगला आहेस. ती मुलगी तुझं मन ओळखून तुला स्वीकारायला तयार आहे. ती मुलगी सायली नावाची आहे. सुंदर आहे आणि तिला तुझ्या अंधत्वाची कुठलीही समस्या वाटत नाही, आईने सांगितलं. सायलीशी पहिल्यांदा बोलताना तिचा आवाज खूप गोड वाटला. तिच्या बोलण्याने मला एक वेगळा आत्मविश्वास दिला. तिच्या गोड बोलण्यात एक प्रकारचं आकर्षण होतं. जणू मी तिच्या प्रेमात पडलो होतो. काही महिन्यातच आमचं लग्न ठरलं. मला माझं आयुष्य एका स्वप्नासारखं वाटू लागलं. सायलीचं आणि माझं लग्न झालं आणि ती माझ्या आयुष्यात आनंदाचा किरण बनून आली. तिची काळजी, तिचं प्रेम आणि तिचं माझ्याशी असलेलं नातं, सगळंच अप्रतिम होतं. पण काही काळानंतर मला जाणवलं की ती कधीकधी खूप गुपितपणे वागत असे. फोनवर तिचं कोणाशी तरी खूप बोलणं होत असे आणि माझ्याशी काही गोष्टी ती लपवत असल्याचं मला जाणवायचं. एके दिवशी ती घरी आली आणि मला म्हणाली, आदित्य, तुझ्या अंधत्वामुळे तुला काही गोष्टी समजणार नाहीत, पण मला सांग, जर मी तुझा विश्वासघात केला तर? मी आश्चर्यचकित झालो. सायली, असं का विचारतेस? तुझ्यावर विश्वास ठेवण्याशिवाय माझ्याकडे दुसरं काहीच नाही. ती हसली, पण तिच्या हसण्यात एक विचित्र प्रकारची गूढता होती. मी सायलीवर प्रेम करत होतो, पण तिच्या वागण्यात काहीतरी वेगळं असल्याचं मला सतत जाणवत होतं. मग एके दिवशी माझ्या लहानपणीची मैत्रीण स्नेहा मला भेटायला आली. स्नेहा म्हणाली, आदित्य, मी तुला काही सांगायला आले आहे. सायलीबद्दल काही अफवा पसरल्या आहेत. ती काही काळापूर्वी एका वेगळ्या व्यक्तीसोबत होती आणि तिच्या वागण्याने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मी या गोष्टीवर विश्वास ठेवू शकलो नाही. सायली असं काही करेल असं मला वाटत नाही, मी उत्तर दिलं. पण स्नेहाने दिलेल्या माहितीने मला विचार करायला लावलं. मग मी सायलीच्या वागण्यावर अधिक लक्ष देऊ लागलो. तिचे फोन कॉल्स, तिच्या भेटीगाठी आणि तिच्या बोलण्यातल्या विसंगती, हे सगळं मला काहीतरी मोठं गुपित असल्याचा इशारा देत होतं. सायलीचं वागणं दिवसेंदिवस संशयास्पद होत होतं. ती अनेक वेळा माझ्यासमोर गोड बोलायची, पण तिच्या बोलण्यात कधीकधी विसंगती जाणवायची. तिच्या फोन कॉल्समधून एक अनोळखी व्यक्तीचा उल्लेख नेहमी यायचा, पण तिने त्या व्यक्तीबद्दल कधीच उघडपणे बोललं नाही. एके दिवशी सायली घरी नव्हती. तिचा फोन टेबलावर ठेवलेला होता आणि अचानक त्यावर एक कॉल आला. फोनवरील नाव होतं सूरज. मला सूरजबद्दल काहीच माहिती नव्हती. मी कॉल उचलला नाही, पण मनातल्या मनात विचार करू लागलो, सायलीचे आणि या सूरजचे काय नातं असू शकतं? त्या रात्री सायली घरी आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर थोडीशी घाई आणि घबराट जाणवत होती. मी शांतपणे विचारलं, सायली, आज कुठे होतीस? ती म्हणाली, आदित्य, मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेली होती. तुला सांगायचं राहिलं.
मी काही न बोलता गप्प राहिलो. पण त्या रात्री माझ्या मनात खूप विचारचक्र सुरू होतं. स्नेहाने सांगितलेल्या गोष्टी, सूरजचा कॉल आणि सायलीचं वागणं वेगळं, सगळं मला सतत संशयात टाकत होतं. दुसऱ्या दिवशी मी स्नेहाशी बोललो. ती म्हणाली, आदित्य, मी तुला आधीच सांगितलं होतं की सायलीवर लक्ष ठेव. मला असं वाटतं की तिचं काही गुपित आहे, पण मी काय करू? माझ्या डोळ्यांनी काही मला पाहता येत नाही. मला कसं समजणार? मी निराशेने म्हणालो. स्नेहाने एक कल्पना सुचवली. तू तिच्या फोनवर लक्ष ठेव. तिच्या बोलण्यातून किंवा चॅटमधून काही मिळालं तर आपण पुढचं पाऊल उचलू. त्या रात्री सायली झोपलेली असताना मी तिचा फोन घेतला. माझ्या अंधत्वामुळे मला काहीही पाहता येत नव्हतं, पण तंत्रज्ञानाच्या मदतीने वाचक ॲप्स वापरून मी फोनवरील चॅट्स ऐकू लागलो. तिच्या चॅट्समध्ये एक नाव वारंवार दिसत होतं, सूरज. त्या चॅट्समध्ये सायली आणि सूरजच्या बोलण्याने माझ्या हृदयावर एक मोठा धक्का बसला. सूरजने लिहिलं होतं, सायली, तुझं काम झालं की मला कळव, मग आपण पुढची योजना ठरवू. सायलीचं उत्तर होतं, थोडा वेळ दे, मी आदित्यला अजून विश्वासात घेतलं पाहिजे. हे वाचून मला धक्का बसला. सायली आणि सूरज मला फसवत होते, पण कशासाठी? माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा हेतू काय होता? मी स्नेहाशी हे सगळं शेअर केलं. स्नेहा म्हणाली, आदित्य, आता आपण सावधगिरीने पुढे जायला हवं. तिला थेट जाब विचारून उपयोग नाही. आधी सूरज कोण आहे आणि तुमच्या आयुष्यात त्याचा हेतू काय आहे हे कळलं पाहिजे. मी सायलीच्या नकळत सूरजचा शोध घेण्याचं ठरवलं. स्नेहाने तिच्या काही ओळखीच्या लोकांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी स्नेहा माझ्याकडे आली आणि म्हणाली, आदित्य, सूरज तुमच्या कुटुंबाशी संबंधित कोणीतरी आहे. तो तुझ्या चुलत भावासोबत काम करत होता आणि काही जमिनीच्या वादामुळे तो तुझ्यावर रागवलेला आहे. त्याने सायलीला तुला फसवण्यासाठी वापरला आहे. हे ऐकून मला धक्का बसला. माझ्या कुटुंबातील व्यक्तीच माझ्या विरोधात कट करत होती आणि सायली त्याला मदत करत होती. मी सायलीला शांतपणे जाब विचारायचं ठरवलं. त्या रात्री मी तिला म्हणालो, सायली, मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला, पण मला एक गोष्ट विचारायची आहे. सूरज कोण आहे? सायलीला एकदम धक्का बसला. ती म्हणाली, सूरज? मी त्याला ओळखत नाही. मी थोडं कठोरपणे विचारलं, मग तुझ्या फोनवर तो का वारंवार संपर्क साधतो आहे? तुम्ही एकमेकांशी कशाबद्दल बोलत आहात? सायली घाबरली होती, पण ती नकार देत राहिली. आदित्य, तू उगाच संशय घेत आहेस. मी तुझी पत्नी आहे आणि तुझ्यासोबत विश्वासघात करण्याचा मी विचारही करू शकत नाही. तिच्या शब्दांवर विश्वास ठेवणं मला कठीण झालं होतं. मी तिला वेळ देण्याचं ठरवलं, पण मनात पक्क ठरवलं की सायली आणि सूरजच्या कटाचा पर्दाफाश करायचाच. सायलीचं वागणं अधिक संशयास्पद होत होतं. माझ्या मनात तिच्या आणि सूरजच्या कटाचा उलगडा करण्याची प्रबळ इच्छा होत होती. स्नेहाच्या मदतीने मी सूरजला जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. स्नेहाने सांगितलं की सूरज सध्या एका नामांकित बिल्डरसोबत काम करतो आणि त्याचं उद्दिष्ट माझ्या कुटुंबाच्या जमिनीवर कब्जा मिळवणं आहे. मी शांतपणे सायलींच्या हालचालींवर लक्ष ठेवत राहिलो. तिच्या फोनवर आणि तिच्या बोलण्यातून बऱ्याच गोष्टी हळूहळू स्पष्ट होऊ लागल्या. एके दिवशी ती फोनवर सूरजशी बोलताना म्हणाली, सूरज, आदित्यला संशय येत आहे. आता आपण काहीतरी मोठं पाऊल उचललं पाहिजे. हे ऐकून माझ्या मनात धडकी भरली.
तिचा आणि सूरजचा पुढचा डाव काय असेल हे जाणून घेणं महत्त्वाचं होतं. मी स्नेहाशी चर्चा करून सायली आणि सूरजच्या कटाचा पूर्ण पुरावा मिळवायचं ठरवलं. स्नेहाने काही खाजगी गुप्तहेरांची मदत घेऊन सूरजच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. गुप्तहेरांनी मला सांगितलं की सूरजने माझ्या नावावर असलेल्या जमिनीवर बनावट कागदपत्र तयार केली आहेत आणि सायली त्याला या कटात मदत करत आहे. दरम्यान सायली मला नेहमीप्रमाणे प्रेमळ वागवायची, पण तिच्या चेहऱ्यावरची घाबरलेली छटा मला दिसायची. एके रात्री तिने मला म्हटलं, आदित्य, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज ठेवलं आहे. आपण लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहोत. माझ्या मनात शंकेचं मळक अधिक दाटलं. तिच्या मोठ्या निर्णयाचा संबंध सूरजच्या कटाशी असणार याची मला खात्री होती. स्नेहाच्या मदतीने मी आणि गुप्तहेरांनी सायली आणि सूरजला रंगेहात पकडण्यासाठी एक योजना आखली. स्नेहाने मला सांगितलं की सायली आणि सूरज एका हॉटेलमध्ये भेटायला जातील, जिथे त्यांचा पुढचा कट आखला जाणार होता. त्या दिवशी मी आणि स्नेहा त्या हॉटेलमध्ये गुप्तपणे पोहोचलो. गुप्तहेरांनी आधीच त्या खोलीत रेकॉर्डिंग उपकरणं लावली होती. आम्ही तिथे जाऊन सायली आणि सूरजचा संवाद ऐकू लागलो. सायली म्हणत होती, सूरज, आदित्यला आता काहीही समजणार नाही. मी त्याला पूर्णपणे विश्वासात घेतला आहे. आपण लवकरच त्याच्या जमिनीच्या कागदपत्रांवर सही करून घेऊ. सूरज हसून म्हणाला, सत्य समजल्यावर तो तुटून जाईल, तेव्हाच आपला डाव यशस्वी होईल. हे ऐकून माझ्या हृदयाला मोठा धक्का बसला. सायली माझ्यावर फक्त माझ्या मालमत्तेसाठी प्रेमाच्या नावाखाली फसवणूक करत होती. आता वेळ आली होती सत्य उघड करण्याची. मी पोलिसांना बोलवून ठेवले होते. गुप्तहेरांनी त्या संभाषणाचे रेकॉर्डिंग पोलिसांच्या ताब्यात दिलं. सायली आणि सूरज हॉटेलमधून बाहेर पडत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली. सायलीला रंगेहात पकडल्यावरही ती मला म्हणाली, आदित्य, मी हे सगळं तुझ्यासाठी केलं. मला फक्त चांगलं आयुष्य हवं होतं. मी शांतपणे उत्तर दिलं, सायली, चांगलं आयुष्य खोटं बोलून आणि फसवणूक करून मिळवता येत नाही. प्रेम विश्वासावर आधारित असतं. तू माझा विश्वासघात केलास. सायली आणि सूरजच्या अटकेनंतर माझं आयुष्य पुन्हा शांत झालं. या सगळ्यातून मला स्नेहाचा खूप आधार मिळाला. ती मला म्हणाली, आदित्य, तू अंध असूनही खूप समजूतदारपणे हे प्रकरण हाताळलं. आता तुला आयुष्य नव्याने सुरू करायचं आहे. स्नेहाच्या मदतीने मी माझ्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं आणि स्वतःसाठी एक नवीन मार्ग शोधला. या अनुभवाने मला शिकवलं की विश्वास हा नात्यांचा मुख्य पाया असतो आणि तो तुटला की नातंही संपतं. काही महिन्यांनंतर मी स्नेहाला विचारलं, तू माझ्यासाठी जे केलंस त्याचं आभार कसं मानू? ती हसून म्हणाली, आदित्य, तुझ्या हृदयातलं चांगुलपण आणि जगण्याची जिद्दच माझ्यासाठी खूप आहे. कदाचित स्नेहासोबत माझ्या आयुष्याला नवी दिशा मिळणार होती. हा शेवट फक्त एका संघर्षाचा नव्हता, तर एका नव्या सुरुवातीचं प्रतीक होता. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ. धन्यवाद.